कंपनीच्या मालकी हिस्सेची खरेदी विक्री करण्याच्या बाजारपेठेला म्हटलं जातं शेअर बाजार. कंपन्यांचा नफा क्षमता वाढत असेल तर त्या कंपन्यांचा भाव वाढत जातो आणि ज्या वेळेला कंपन्यांची नफा क्षमता कमी होत जात असेल तर त्या शेअर बाजाराचा भाव उतरतो. पीई रेशो ही अत्यंत प्रसिद्ध असलेली संकल्पना. आता ही पी रेशो काय इंडिकेट करते? ज्या वेळेला एखाद्या कंपनीची प्रॉफिटेबिलिटी वाढत असते त्यावेळेला त्याच्यासाठी अनेक गुंतवणूकदार विकत घ्यायला उत्सुक असतात. त्यामुळे मागणी वाढते, पुरवठा कमी, भाव वाढला. 2000चा शेअर हा महाग शेअर आणि 200 रुपयाचा शेअर हा स्वस्त शेअर असं नसतं. मित्रांनो, शेअर बाजारामध्ये भाव कसा ठरतो? शेअर्स आता महाग आहेत, स्वस्त आहेत, गुंतवणुका कधी कराव्या, कधी थांबाव्या याबाबतचं तांत्रिक ज्ञान आपल्याला नसतं. सो ते समजून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. कसा वाटतोय मला नक्की सांगा. मित्रांनो, शेअर्स म्हणजे नक्की काय यापासून आपण सुरुवात करूया. कंपनी व्यवसाय निर्माण करते म्हणजे काय करते? तर एखादं काम करून, एखादी वस्तू किंवा सेवा देऊन त्यामधनं नफा निर्माण करण्याची व्यवस्था म्हणजे एखादी कंपनी. आता ही नफा निर्माण करण्याची व्यवस्था किती नफा निर्माण करते त्याच्या पटीमध्ये त्याचा भाव ठरत असतो. आणि ही व्यवस्था एक पूर्णपणे ज्याला प्रोफेशनली मॅनेज होते त्यावेळेला त्याला आपण कंपनी म्हणत असतो. उदाहरणार्थ, एखादा माणूस स्वतः शिकारी करतोय, तो स्वतः शिकार करून जोखीम घेत असतो, कधी त्याची शिकार होण्याचा देखील धोका असतो. या अशा प्रकारच्या धोकादायक परिस्थितीमध्ये जाण्यापेक्षा काही शिकारी मंडळीच एकत्र येतात आणि ते म्हणतात काय, की ही जी सगळी उठाठेव आपण करतोय त्यापेक्षा हे जे प्राणी आहेत हे प्रजनन करतात, आपण या प्राण्यांना पाळूया, त्यांना पिल्ल घालू देऊया आणि मग ती पिल्ल मोठी झाली की आपल्याला मिळतील की. जंगलात का जा, शिकारी का करा, त्याच्यापेक्षा आपण एक व्यवसाय म्हणून ह्याच्याकडे पाहूया. आता लक्षात घ्या, इथे एक आली सिस्टीम. आता जे त्या शिकारी माणसाला लगेच शिकार केल्या केल्या मिळायचं ते इथे मिळेल का? नाही. इथे त्याला संचित कर्म करावं लागतंय. इथे त्याला काही काळ थांबावा लागतोय, प्रजननासाठी वाट पाहावी लागते. त्यामध्ये त्या प्राण्यांना काही आजार पण होऊ शकत असतात. तर त्या सगळ्या व्यवसायामधले धोके, वर-खाली होणारे टप्पे हे त्याला स्वीकारून हा व्यवसाय पुढे न्यायचा असतो. मित्रांनो, व्यवसाय हा असाच वाहत्या पाण्यासारखा आहे. या वाहत्या पाण्याला आपण ज्यावेळेला थांबवतो, कारण त्याच्यावरती धरण बांधतो. का बरं? कारण का जर पाऊस भरपूर पडला तर पूर, नाही पडला तर अगदी रखरखीत दुष्काळ, ह्या 2 एक्स्ट्रीम कंडिशन सारखी वेळ येऊ नये म्हणून हे वाहतं पाणी वरती धरण बांधलं जातं. त्याला काय म्हणतो आपण? पाण्याला स्टॉक केलं जातं. सो स्टॉक म्हणजे शेअर बाजारामधला देखील शेअर. आता लक्षात घ्या, हीच संकल्पनेवरनच त्याला स्टॉक आलाय असा अजिबात गैरसमज करून घेऊ नका. तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी हे उदाहरण फक्त वापरतोय. ते जॉईंट स्टॉक कंपनी यामधनं तो स्टॉक या शब्दाचा जन्म झालेला आहे. पण स्टॉक म्हणजे नक्की काय? तर ज्या वेळेला ही अशा प्रकारे चालणारा हा जो व्यवसाय आहे त्याची पार्ट ओनरशिप आपण विकू शकतो, ही व्यवस्था निर्माण होते त्यावेळेला त्याला म्हटलं जातं शेअर्स. आणि मग हे विकणं आणि विकत घेण्यासाठीच एक बाजारपेठ असावी लागते. जर तिथे वस्तूंची विक्री आणि खरेदी होऊ शकते ना. सो अशा प्रकारे ह्या कंपनीच्या मालकी हिस्सेची खरेदी विक्री करण्याच्या बाजारपेठेला म्हटलं जातं शेअर बाजार. इकडे या कंपन्या लिस्टेड असतात. या लिस्टेड कंपन्यांना काही जण विकत घेत असतील आणि काही जण विकत असतील तर त्यांना दोघांनाही एकमेक पटकन सापडावे म्हणून ही व्यवस्था निर्माण केली जाते. आणि अशा प्रकारे केली जाते की ज्या कंपन्या मोठ्या साइजेबल झालेल्या असतील, जेणेकरून कोणी जर विकत असेल तरी त्याला
खरीददार पटकन मिळावा आणि जर कोणी खरीददार आला असेल तर त्याला विकणारा देखील पटकन सापडून द्यावा, ह्याची ही व्यवस्था ठरते. आता तुम्हाला ही व्यवस्था काय आहे हे तरी नीट क्लिअर झालं असेल तर आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया की हा शेअर बाजारामधला भाव ठरतो कसा. बघा मित्रांनो, एखादा ज्या वेळेला नवशिका विद्यार्थी नोकरी स्वीकारतो त्यावेळेला तो कंपनीला किती प्रमाणात नफा मिळवून देत असतो. जर तो कंपनीला एक 50,000चा प्रॉफिट निर्माण करून देणारा असणार असेल किंवा 50,000चा प्रॉफिट म्हणण्यापेक्षा व्यवसाय आणून देणारा व्यक्ती आहे तर त्याला कंपनी 10,000चा भाव देते, 10,000चा पगार देते. पुढे जाऊन हा नवशिक्या आता राहिलेला नाही आहे, त्याला काही वर्षामध्ये चांगल्या प्रकारे व्यवसायाची समज आलेली आहे, तो सेल्स चांगला करायला लागलेला आहे, तो 50,000 नाही आता 2,00,000 आणायला लागतो. त्याचा भाव 10,000च राहील का? त्याला पगार 10,000च ठेवून चालेल का? दुसऱ्या कंपनीत जाऊ शकतो. मग त्याला काय मिळतं? इन्क्रीमेंट. का मिळतं इन्क्रीमेंट? कारण का तर त्याचा परफॉर्मन्स सुधारलेला असतो. एक्झॅक्टली सेम गोष्ट इकडे आपण समजून घेणं गरजेचं आहे. जर कंपन्यांचा नफा क्षमता वाढत असेल तर त्या कंपन्यांचा भाव वाढत जातो आणि ज्या वेळेला कंपन्यांची नफा क्षमता कमी होत जात असेल तर त्या शेअर बाजाराचा भाव उतरतो. आणि किती नफा कमवला जातोय त्या नफ्याच्या तुलनेत किती पट आपण भाव त्या कंपनीला विकत घेण्यासाठी देतोय ह्यावरती जे गुणोत्तर ठरतं त्याला म्हटलं जातं प्राइस टू अर्निंग रेशो, म्हणजे पीई रेशो ही अत्यंत प्रसिद्ध असलेली संकल्पना. आता ही पी रेशो काय इंडिकेट करते तर एखादी कंपनी प्रति शेअर 20 रुपये कमवत असेल आणि जर त्याचा चालू भाव हा जर 200 असेल तर लक्षात घ्या 20 रुपया कमवणाऱ्या कंपनीसाठी मी 10 पट पैसे मोजतो आणि 200 रुपये मी प्रति शेअर द्यायला तयार आहे. आता हीच कंपनी जर किती प्रमाणात नफा क्षमता ह्याची वाढत असेल, म्हणजे 20 रुपये आज कमवते पण ही गेल्या वर्षी जर बघितलं तर ही कंपनी कमवतच होती 15 रुपये. 15 रुपयाचे एका वर्षात जर 20 रुपये झालेत सो त्याच्यामध्ये वाढ किती आहे तर 25% वाढ आहे. सो 25% नफा वाढवणाऱ्या कंपनीला 10 पट पैसे द्यावे की त्याच्यापेक्षा जास्त पट द्यावे, ह्यावरती गुंतवणूकदारांचं जे काय होईल ते एकमत होणार नाही. कोणी 12चा भाव देईल, कोणी 15चा भाव देईल, पण निश्चितच 10 पेक्षा त्याला जास्त भाव मिळण्याची शक्यता आहे. कारण 25% हा वाढीचा वेग आहे. म्हणजे 200 रुपये देखील या स्पीडनी त्याला पोहोचण्यासाठी कितीशी वर्ष लागणार आहे. अगदी काही वर्षांमध्येच 200 रुपये पण माझे वसूल होऊ शकतात 10च्या भावावरती. म्हणून त्याला जास्तीचा भाव मिळायला लागतो, कारण का तर खरीददार त्याचे ज्याला वाढतात. आता आपण डिमांड आणि सप्लाय चे लॉज इकॉनॉमिक्स मध्ये शिकलेलो असतो. कुठल्या गोष्टीची किंमत वाढते? ज्या गोष्टीचा सप्लाय लिमिटेड आहे आणि डिमांड जास्त आहे प्राइस वाढणार. ज्याला सप्लाय मोठा आहे आणि डिमांड कमी आहे प्राइस कमी होणार. हे डिमांड अँड सप्लायचे जे नियम आहेत हेच नियम इथे देखील अप्लाय होतात. ज्या वेळेला एखाद्या कंपनीची प्रॉफिटेबिलिटी वाढत असते त्यावेळेला त्याच्यासाठी अनेक गुंतवणूकदार विकत घ्यायला उत्सुक असतात. त्यामुळे मागणी वाढते, पुरवठा कमी, भाव वाढला. एखाद्या कंपनीची प्रॉफिटेबिलिटी उतरली, त्यांचे क्वार्टरली रिझल्ट मध्ये लक्षात आलं की विक्री घटते आहे, कुठल्या तरी प्लांटला आग लागलेली आहे, नुकसान होणार आहे या कंपनीला. आता कंपनीचा विक्रीचा दबाव वाढतो. विकत ज्यांच्याकडे आहेत शेअर्स त्यांना बाहेर पडायची इच्छा निर्माण होते. विकत घेणारे लोक जर कमी असतील तर त्याच्यावरती परिणाम होतो आणि कंपन्यांचा भाव उतरत्या पातळीवरती जातो. इतकं जर बेसिक आपल्याला लक्षात आलेलं असेल तर पी व्हॅल्युएशन समजणं अधिक सोपं होईल.
आता पी व्हॅल्युएशन प्रत्येक सेक्टर प्रमाणे वेगवेगळं असतं, कारण का प्रत्येक व्यवसाय हा वेगळा आहे. जर तुम्ही मेटल्स मध्ये बघाल तर ते पी व्हॅल्युएशन कमी असतं, म्हणजे 5, 7 किंवा 10 पेक्षाही कमी लेवलवरती दिसतं. कधी आपण जर FMCG कंपन्या बघू तर तिथे ब्रँड व्हॅल्यू फार महत्वाचा रोल प्ले करत असतो. तो ब्रँड एस्टॅब्लिश करायला अनेक कोटी रुपये खर्च झालेत, अनेक वर्ष ट्रस्ट निर्माण करण्यामध्ये झालेली आहेत. सो त्यामुळे आपण एखादा बिस्किटचा पुडा नवख्या कंपनीचा घेण्यापेक्षा ट्रस्टेड कंपन्यांचा घ्यायला जात असतो. सो ह्या सगळ्याची किंमत त्यामध्ये ऍड होते. त्याचं पी व्हॅल्युएशन तुम्हाला 40, 45, अगदी 50च्या पटीमध्ये देखील दिसताना सहज दिसून येतं. आणि ती मार्केटला फेअर व्हॅल्यू देखील अनेक कंपन्यांबाबत वाटत असते. तसंच जर आपण IT कंपन्यांमध्ये बघितलं तर IT कंपन्या ह्या पूर्वी ज्या प्रॉफिटेबिलिटी मध्ये होत्या त्यांची प्रॉफिटेबिलिटीचीच गणित बदलून जातील की काय, अशा प्रकारची ज्या वेळेला आर्थिक स्थिती निर्माण होतीये, सायंटिफिक जगामध्ये AI सारख्या गोष्टी येत आहेत आणि डिजिटल टेक्नॉलॉजीज ह्यांची प्रॉफिटेबिलिटी पूर्वी काय होती त्या तुलनेत जर आपण बघितला तर साधारण 25 ते 28चा पी त्याला मिळायचा. येत्या काळात तो किती मिळेल हे येत्या काळातला बाजारच ठरवून देईल. सो अशा प्रकारे प्रत्येक सेक्टरसाठी हे पीईचं गणित वेगवेगळं असतं. म्हणून एक अजून डिटेल मधली गोष्ट संकल्पना निर्माण होते, ती म्हणजे PEG रेशो. आता हा PEG म्हणजे काय तर ग्रोथ. मी जे आधी म्हणालो की 25% जर मला कंपनीची ग्रोथ असेल आणि मी जर 25 पट पैसे देत असेल तर म्हटलं तर काय येईल, PEG रेशो हा 1 येईल. सो या 1 पेक्षा मी किती जास्त देतोय का 1 पेक्षा मी कमी देतोय ह्यावरती त्याचा भाव ठरवणं. म्हणजे जर 1 पेक्षा मी कमी देत असेल तर मी काय म्हणतो, अरे वा चांगलंय, मला स्वस्तात भावाला कंपनी मिळू शकते. आणि जर PEG रेशो हा 1 पेक्षा प्लस साईड असेल तर मी काय म्हणेन की मला जास्त महागामध्ये हा शेअर पडतोय. सो ह्या संकल्पना नीट समजून घेतल्या तर तुम्हाला लक्षात येईल की 2000चा शेअर हा महाग शेअर आणि 200 रुपयाचा शेअर हा स्वस्त शेअर असं नसतं. कारण का आता यामध्ये खूप प्रमाणात क्वांटिटेटिव्ह फरक असतात. म्हणजे काय तर एखाद्या कंपनीचे शेअर्स किती आहेत, 2000 असणाऱ्या कंपनीचे शेअर्सच ची संख्याच उपलब्ध कमी असेल आणि 200 रुपये भाव असलेल्या शेअरची उपलब्ध संख्याच मोठी असेल. सोपं उदाहरण, एखादा केक आहे, त्या केकचे कोणी 4च तुकडे केलेत आणि वेर ॲज त्याच केकचे कोणी जर 200 तुकडे केलेत, तर असं एखाद्याने म्हणाला की माझ्याकडे ना 10 तुकडे आहेत, तुझ्याकडे काय एकच तुकडा आहे, माझ्याकडे जास्त प्रमाणात तो केकचा हिस्सा आहे. तर हा क्वांटिटेटिव्ह फक्त हा इल्युजन आहे. सो क्वांटिटेटिव्ह इल्युजन्स शेअर बाजारामध्ये सतत निर्माण होत असतं. कारण आता आपण पैसे कमवण्याच्या जगातनं आलेलो असतो आणि हे जगच ना पैसे निर्माण करण्याचं आहे. यू आर गेटिंग माय पॉइंट. हे जगच वेगळं आहे. त्यामुळे ह्या जगाचे नियम वेगळे आहेत. इथे तुम्हाला क्वांटिटेटिव्ह जे नियम आपण नोकरी किंवा अगदी विक्री खरेदीचा काउंटरवरचा व्यवसाय आपण करत असू तर आपले पैसे कमवण्याच्या दृष्टिकोनातनं सगळं शिक्षण अनुभव झालेलं आहे आणि हे पैसे निर्माण करण्याचं जग आहे. सो ह्याचे नियम आपल्याला जर समजून घ्यायचे असतील तर आपल्याला क्वालिटेटिव्हली विचार करावा लागतो. आणि हा क्वालिटेटिव्हली विचार केला की आपल्याला लक्षात येतं की एक्सपर्ट्स म्हणत असतात की 65,000चा सेन्सेक्स होता, त्याला म्हणत होते की शेअर बाजार आता खूप एक्सपेन्सिव्ह पातळीवरती आहे आणि आता शेअर बाजार 85-86 हजाराच्या पातळीवरती असून सुद्धा तेच एक्सपर्ट म्हणतायत की नाही शेअर बाजार काही एक्सपेन्सिव्ह वाटत नाही. आपण कमवण्याच्या जगातनं आलेली मंडळी काय म्हणतो, हे काय 65,000 स्वस्त 85,000 महाग. पण ह्यांच्यासाठी ही तुलनाच वेगळी आहे, कारण की ज्याला 65,000 सेन्सेक्स होता त्याला हाच सेन्सेक्सचा पी रेशो कोविड काळाच्या पश्चात 29 पर्यंत पोहोचलेला आणि आता 85-86 हजाराचा सेन्सेक्स असून देखील हाच पी रेशो 22 आहे.
आता मला सांगा 22 आकडा मोठा का 29? सो 29 हा आकडा मोठा असेल तर 29 म्हणजे मी जास्त महागड्या लेवलवरती जातोय, आणि 22 म्हणजे माझं उत्पन्न जे कोविड पश्चातल्या जगात म्हणजे 2021-22च्या वेळेला जितक्या कंपन्यांचं उत्पन्न होतं, त्या कंपन्यांचं उत्पन्न 2025च्या अखेरीला जर वाढलं असेल, 2026च्या सुरुवातीमध्ये हे जर उत्पन्न वाढलेलं असेल, तर माझी तीच लेवल 65,000ची नाही, 85,000ची जरी आली तरी 29चा पी 22 वरच दिसतो. आणि म्हणून आम्हाला काय वाटतं, की अरे शेअर बाजारामध्ये अजून वाढीला स्कोप आहे. कारण गुंतवणूक तज्ञ मंडळी, गुंतवणुकांमधले जे प्रोफेशनल्स आहेत, ही मंडळी त्याच्यामधली ही क्वांटिटेटिव्ह अनालिसिस काय आहे हे नीट समजून घेऊन त्याचा काय म्हणतात इल्युजन जे आहे हे टाळू शकतात. सो लक्षात हे घ्या की एक ठोकताळा म्हणून जर आपण बेंचमार्किंग करायचं ठरवलं, तर सेन्सेक्सची लेवल जर आपण बघत असू, या सेन्सेक्स म्हणजे 30 प्रमुख कंपन्या आहेत, त्यावरनं आपण एक टेम्परेचर फक्त काय आहे बाजाराचं हे ठरवायचं ठरवलं, तर 22 ते 25 हा जो पीई व्हॅल्युएशन आहे, या टप्प्यामधलं मार्केट हे ऍव्हरेज व्हॅल्युएशन मानलं जातं. 25च्या पल्ल्यात ज्यावेळेला हा पीई व्हॅल्युएशनचा दर जातो, त्याला म्हटलं जातं शेअर बाजार आता महाग व्हायला लागलाय. आणि 29-30च्या पलीकडचा पीई व्हॅल्युएशन म्हणजे युफोरिया, म्हणजे अगदी कोणालाही म्हणजे पानवाला पण टिप द्यायला लागला, ही परिस्थिती कधी होते 29-30च्या पलीकडचं पीई व्हॅल्युएशन. आणि 22च्या पण खालच्या व्हॅल्युएशनला ज्यावेळेला असेल, त्यावेळेला मानलं जातं की ऑपॉर्च्युनिटी शेअर बाजार आता एकदम स्वस्त लेवलवरती जातोय. सो ह्या गोष्टी काय आहेत, हे एक बेंचमार्किंग आहे, याच्यावरनं एक आपण ठोकताळा म्हणून या सगळ्याकडे पाहू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक सेक्टर वाईज, प्रत्येक गोष्टींवाईज यामध्ये अनेक बदल येतील. हा सब घोडे 12% म्हणून नियम नाही. सो तुम्हाला लक्षात यावं की हे शेअर बाजार कधी महाग आहे, कधी स्वस्त आहे, कधी गुंतवणुका कशा स्वरूपात कराव्या, कधी डेट मार्केटमध्ये जास्त राहावं, कधी इक्विटी मार्केटमध्ये जास्त जावं, ह्याच्या ज्या लेवल्स आहेत, हे गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने करून घेतलं तर ते वास्तव जगात चांगलं होणार आहे. तुमच्या पोर्टफोलिओला एक सेफ्टी त्याच्यानी निर्माण होईल. पण हे कसं केलं जातं ह्याचं एक तुम्हाला अंदाज यावा म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला सादर केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटतोय मला नक्की कळवा, आणि दिलेल्या नंबरवरती फोन करा. तुम्हाला माझ्याशी थेट चर्चा करून तुमच्या गुंतवणुकांचं नियोजन देखील करता येईल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब चॅनलला केलं नसेल तर प्लीज करा, म्हणजे तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा.